ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी अहिल्यानगर की, जहां पुलिस प्रशासन पर गंभीर सवाल उठे हैं। साथ ही बात होगी बुल्डाना की, जहां श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस भव्य रूप से संपन्न हुआ है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। अहिल्यानगर जिले के लोग पारनेर पुलिस स्टेशन में चल रही कार्यवाही को लेकर चिंतित हैं और सवाल कर रहे हैं कि क्या आम आदमी को इंसाफ मिलेगा। पारनेर पुलिस स्टेशन में गाड़ी से हुई मौत के मामले दर्ज हैं, जिनकी जांच अन्याय निवारण सेवा समिति और मृतक धवलपुरी परिवार समय समय पर कर रहे हैं। हालांकि सीसीटीवी फुटेज और उपलब्ध सबूतों के बावजूद पुलिस ने गाड़ी मालिकों के पक्ष में कार्यवाही की और आरोपियों को छोड़ दिया। इससे थोराट परिवार सहित स्थानीय लोग न्याय की प्रक्रिया पर सवाल उठा रहे हैं। पुलिस प्रशासन पर भी सवाल उठ रहे हैं कि क्या थोराट परिवार को कभी न्याय मिलेगा। मामले में पारनेर पुलिस स्टेशन के पीआई मिस्टर खेटकर पर जानबूझकर आरोपियों का साथ देने का आरोप लगाया है। अहिल्यानगर जिले के लोग मांग कर रहे हैं कि दोषियों को गिरफ्तार कर कड़ी कार्यवाही की जाए। रामदास किसन थोरात यांना जाऊन आज 8 दिवस झाले। गावातून येताना पेट्रोल पंपाच्या पाठीमागं 2 गाड्या होत्या, एक काळी आणि एक व्हाईट। त्या गाडीने अपघात करून परंतु त्या गावातल्याच गाड्या असून त्याच्यातून ते लोक दाबण्याचा प्रयत्न करतात। पोलीस स्टेशनमध्ये पण न्याय भेटत नाही त्याच्यातून। प्रशासन काय झोपलं का? आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे ना। कुठे जायचं सांगा तुम्ही, सांगा बाकी बरकट कर माझं झालं का? रामदास किसन थोरात यांना जाऊन 8 दिवस झाले। आमच्या गावातील 2 गाड्या आहेत, एक ब्लॅक कलरची आणि एक व्हाईट कलरची। तिन्हीच आमच्या भावाचा ॲक्सिडेंट केला। त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, संशय आहे त्यांच्यावर। आणि ते पोलीस डिपार्टमेंट आमची काही दखल घेत नाही किंवा आम्ही त्यांना वारंवार सांगतोय, फोनद्वारे सांगतोय त्यांना हे केलं। ते डिपार्टमेंट आम्हालाच उलटं पालटं बोलतं। ते म्हणतं कोणाचं बळच नाव घेऊ नका, काय करू नका। मग पोलीस डिपार्टमेंटचं काम नाही का आरोपी शोधायचे, गाड्या शोधायच्या, गाड्या जप्त करायचे, आरोपी आत टाकायचे? त्यांचं काम नाही का डिपार्टमेंटचं? हे पगार घेतात। बरं आमच्या इथे CCTV कॅमेरे आहेत, आम्ही तसं बोलत नाही का आमच्या मनाने येणे आमच्या भावाचा मृत्यू केला या 2 गाड्यांनी। CCTV कॅमेरे फुटेज आहे आमच्याकडे, सगळं आमच्याकडे प्रूफ आहे। गाड्या त्याच्यात दिसतात, गाड्या त्यांच्याच आहे, सगळं त्यांचंच आहे। मारक साहेब ते म्हणतात ते नाही, हे नाही, असं मग आता चालतं का डिपार्टमेंटचं काम आहे नेमकं? डोळपूर बीटला डाळे साहेब आहेत, PSI पारक साहेब आहेत, परत अजून कोण त्यांचे असतात सहकारी ते आहे। तर आमचे फुटेज दुर्गादेवीजवळ पण आहेत, तिथं पेट्रोल पंपाजवळ पण आहेत। आमच्या दुर्गादेवीजवळ कॅमेरा असताना वाळू तस्कर हे आमच्या गावातले बाकीचे सहकारी समितीचे लोक यांनी त्याच्या वायरी कापून टाकलेले आहेत पूर्णपणे। तिथं नामनिशाणी नाही। बरं गाड्यांना प्लॅटा नाही यांच्या, रातून दिवस गाड्या जातात। आमची वस्ती जवळजवळ 200 लोकांची वस्ती आहे। आमच्याकडे 50-60 मुलं आहे बारीक बारीक, ते शाळेत ये जा करतात। कोण 3 वर्षाचं, कोण 4 वर्षाचं, कोण 5 वर्षाचं। आमच्या रोडला त्यांनी स्पीड ब्रेकर नाही टाकले, काही नाही टाकलं। आम्ही वारंवार पत्र दिले, ग्रामपंचायतमध्ये दिले, बाकीच्या तहसीलदारांकडे दिले, तरी आमची ते कारवाई करीत नाही। आणि हे जे आरोपी यांनी तात्काळ त्यांना अटक करून त्यांची पूर्ण चौकशी करण्यात यावा ही आमची विनंती आहे। आज रामदास यांना जाऊन जवळजवळ 8 दिवस झाले। पोलीस प्रशासन अज्ञात वाहनाची धडक देऊन त्यांचा मृत्यू झाला। याबाबतची FIR पारनेर पोलीस स्टेशनला दाखल आहे। परंतु पोलीस प्रशासन ज्या CCTV फुटेजच्या आधारे जे शूटिंगमध्ये जी वाहनं आलेली आहेत, या वाहनांचा तपास करण्यासाठी संबंधित व्यक्तींना पारनेर पोलीस स्टेशन येथे बोलवलं जातं, परंतु त्यांना लगेच सोडून देण्यात आलेलं आहे। परंतु आज रुपालीताई चाकणकर यांना साधी धमकी दिली जाते मुंबईमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी आरोपी अटक होतो नगरमध्ये। जर मोठ्या व्यक्तींच्या गुन्ह्यामध्ये तपास जलद होतो आणि आज सर्वसामान्य कुटुंबातला एक आधारकर्ता पुरुष गेलेला आहे, तरीही पारनेर पोलीस स्टेशन हे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक त्या आरोपीस मदत करत असून त्या म्हणजे तपास दाबवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु या पीडित कुटुंबाच्या पाठीमागं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। संबंधित जर येत्या 8 दिवसामध्ये संबंधित जे संशयित आरोपी असतील
किंवा ज्याचा तपास करून जे त्यांच्या जे 2 गाड्या आहेत त्या 2 गाड्याच्या आधारे आता ते आत्ताच PI साहेबांना फोन केला होता त्या संबंधित त्या काळ्या गाडीचं त्यांनी आज 8व्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी ती गाडी पाहायला बोलवली. जर मी माझ्या गाडीने उडवलं तर त्या गाडीचं मी रात्रीतून ते अख्खं तिचं दृश्य बदलू शकेल आणि 8व्या दिवशी तपास केल्यानंतर त्यांना निदर्शनास येतं का त्या गाडीला कुठेही क्रॅश नाही, कुठेही नाही. संबंधीची गाडी आज या ढोळपुरी गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी CCTV फुटेज आहेत. तर CCTV फुटेजच्या आधारे जी गाडी तिथं रोजच्या लोकेशनवर लावली जाते ती गाडी कोणत्या दिवशी तिथं आली याच्या पाठीमागचं कारण ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये दिशाभूल केली जाते पारनेर पोलीस स्टेशनची आणि दिशाभूल करून याचा तपास हा वेगळ्या मार्गाने चालू आहे. तर येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये या पीडित कुटुंबाला न्याय जर नाही भेटला तर रस्ता रोको करण्यात येईल किंवा पोलीस अधीक्षक सोमनाथ घोरगे साहेब यांना घेराव घालण्यात येईल. मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वर्पे की रिपोर्ट। देऊलगांव राजा शहर से सटे कुम्हारी परिसर स्थित श्री संत गजानन महाराज मंदिर में प्रकट दिन के उपलक्ष्य में आयोजित 25वें रजत जयंती वर्ष का अखंड हरिनाम सप्ताह और पालकी शोभा यात्रा श्रद्धा, भक्तिभाव और उत्साह के वातावरण में संपन्न हुई। मंदिर वर्षों से श्रद्धालुओं की आस्था का केंद्र रहा है और भक्तों के सहयोग से इसे भव्य स्वरूप प्राप्त हुआ है। ट्रस्टी मंडल द्वारा पूरी निष्ठा और सेवा भाव से मंदिर परिसर की सुविधाएं, स्वच्छता और भक्तों के लिए आवश्यक व्यवस्थाएं सुनिश्चित की गई हैं। अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन 1 से 8 फरवरी तक किया गया है। इस पावन सप्ताह का समापन महाप्रसाद वितरण के साथ हुआ, जिसका लाभ हजारों भक्तों ने लिया। उत्सव का मुख्य आकर्षण बनी श्री संत गजानन महाराज की भव्य पालकी शोभा यात्रा, जो बालाजी महाराज की पुण्य नगरी से ढोल ताशों की गूंज के साथ निकाली गई। कुल 35 दिंडियों ने पालकी सोहले में भाग लिया। यह अखंड हरिनाम सप्ताह और प्रकट दिन उत्सव श्री संत गजानन महाराज सेवा भावी मंडल कुम्हारी परिसर और देऊलगांव राजा शहर के भक्त गणों द्वारा आयोजित किया गया। जय गजानन। श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर देऊळगाव राजा येथे प्रकट दिन उत्सव सुरू झालेला आहे। सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने इथं होत आहे। काल्याचं कीर्तन इथे समाप्त झालेलं आहे। सकाळी सूर्योदय ठीक 5 वाजता येथे पालखी निघाली होती। देऊळगाव राजा बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये पालखीचं आगमन झाल्यानंतर जागोजागी भक्तगणांनी त्यांचं स्वागत केलं। जवळपास 35 दिंड्या याच्यामध्ये सहभागी झाले होते। 4 ते 4.5 हजार गजानन भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। सर्वसमावेशक हा उत्सव आहे। मागील 25 वर्षापासून श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ या उत्सवाचं आयोजन करतं। 30 ते 35 हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था येथे मंडळाच्या वतीने करण्यात येते। काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं सुद्धा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व गजानन भक्तांना जय गजानन। आज 147वा हा गजानन महाराज प्रकट दिन आहे। या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून हा एक अविरत अखंड हरिनाम सप्ताह प्रकट दिनानिमित्त सुरू असतो। या सप्ताहामध्ये परिसरातील पंचकृषीतील जवळजवळ 35-40 दिंड्या यामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात। 2 ते 3 हजार लोक या दिंडीमध्ये सहभागी असतात। जवळजवळ गावातील देऊळगाव राजा नगरीतील असेल परिसरातील जवळ 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि खरोखर हा एक प्रति शेगावचं रूप म्हणून या प्रति कुंभारी गजानन महाराज संस्थान या ठिकाणी पाहिलं जातं आणि खरोखर हा एक दिव्य सोहळा आपल्यासमोर दिसतोय। जय गजानन। खूप काही संकल्पनेतून माझे मोठे बंधू किशोर देवीदास चव्हाण व त्यांचे मित्र प्रमोद वाघमारे यांनी अथक प्रयत्न करून 25 वर्षापासून हा सोहळा यशस्वीपणे चालवलेला आहे। कालांतराने याला नवनवीन मित्र जोडले गेले। विठ्ठल शेट व्यवहारे झाले, गुप्ताजी झाले, हे आपले सर धुमाळ सर झाले, हे गणेश पुढे झाले, असे खूप काही लोक आहेत। परंतु सर्वात जास्त मंदिरासाठी योगदान हे जे कधी न पृथ्वीवर जन्माला आलेले असे प्रमोद वाघमारे यांचं आहे, असं मी स्वतःचं मत याच्यात मानत आहे। जय गजानन। बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता राजेश की रिपोर्ट।
महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।